लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते देशमुखांच्या घरापासून. तर आता इथे रम्या पार्थला म्हणते, पार्थ आता तू व्यवस्थित आराम करायचा आणि ऑफिसच्या कामाचा अजिबात विचार करायचा नाही. ते मी वर्क फ्रॉम होम करेनच म्हणते आता इथे रम्या. आणि तसंही काव्या आता या रूम मध्ये नसतेच ना असं म्हणते आता इथे रम्या. मग मी इथेच तुझ्या बाजूला बसूनच सगळं काम करत जाईन असं म्हणते आता इथे रम्या पार्थला. म्हणजे कसं तुला काय हवं काय नको ते सगळं मला नीट बघता येईल असं म्हणते आता इथे रम्या. तुला सिनेमन कॉफी येऊन द्यायला येईल. नाही रम्या, ऑफिसचं काम महत्वाचं आहे असं म्हणत होता इथे पार्थ. पार्थ अरे तू महत्वाचं असं म्हणत असते ती तेवढ्यातच आता बघतात सगळे तिच्याकडे बघा प्रेक्षक हो. सगळ्यांसाठीच तू महत्वाचा आहेस ना असं म्हणते आता इथे रम्या. आणि माझं काम माझं करिअर आपल्या ऑफिसचे सगळे क्लायंट्स सगळं काही मी इथे बसवून मॅनेज करेन असं म्हणते आता इथे रम्या. रम्या अगं मी आहे ना असं म्हणते आता इथे माडेने. अगं मी करेन हे सगळं असं म्हणते आता इथे माडेने रम्याला. तू नको काळजी करूस असं म्हणते माडेने. हे बघ तसंही माझ्यासाठी माझा नवरा माझी मुलं हेच माझं ऑफिस आहे असं म्हणते आता इथे माडेने. आणि तुला तर माहितीच आहे माझ्या राज्यात मीच क्लायंट आणि मीच बॉस आहे असं म्हणते माडेने. हो की नाही असं म्हणते आता ते. तर आता इथे पार्थ म्हणतो, बाबा हे आईचं क्यूट बोलणं ऐकलं ना की घरात आल्यासारखं वाटलं मला असं म्हणत होता इथे पार्थ. खरं तर ते हॉस्पिटल आजारपण नको वाटत होतं असं म्हणत होता इथे पार्थ. खरं शेवटी घर असतं असं म्हणत होतं इथे पार्थ. हो असं म्हणत होतं इथे विक्रम. तर आता इथे बघा प्रेक्षक जीवाला दाखवलंय. तर आता जीवा थांबलेला असतो कॅफेमध्ये. तर आता इथे तो बसलेला असतो बघा प्रेक्षक टेबलवरती. तर आता तो काहीतरी विचार करत असतो. जीवा असं म्हणत एकटा माणूस त्याला हाक मारतो बघा प्रेक्षक. हाय जीवा असं म्हणत होता एक माणूस. तर आता जीवाला आठवतो आम्हाला 100% खात्री आहे की आनंद निवास या वर्षीचे सगळे प्रोजेक्ट उत्तम आणि उत्कृष्टच होतील असं म्हटलेला असतो ना तो माणूस. नारायच्यानी दिलेलं असतं ना डोनेशन आनंद निवासला ते आठवतो बघा प्रेक्षक जीवाला. हे घ्या तुमच्या आनंद निवासला आमच्याकडून छोटीशी भेट असं म्हटलेलं असतं ना ते आठवतं बघा प्रेक्षक आता सगळं जीवाला. तर आता इथे तो माणूस येतो. सर असं म्हणतो इथे जीवा. काय मग असं म्हणतो, कसे आहात मिस्टर पाणीपुरीवाले असं म्हणतो. सर तुम्ही इथे मला वाटलं नव्हतं तुम्ही इथे भेटाल म्हणून असं म्हणत जीवा. अरे जग खूप छोटं आहे जीवा असं म्हणत तो. तुम्ही कसे आहात असं म्हणतो जीवा. मी बरा आहे. तुम्ही भारतात कधी आला असं म्हणत जीवा. 2च दिवस झाले असं म्हणतो. मी मिसेसना घेऊन आलो इथे दिवाळीसाठी. आम्ही परदेशात जरी असलो ना भारताचे सण आम्ही विसरत नाही आणि स्पेशली दिवाळी आणि मुंबईतली दिवाळी तर तुला माहितीच आहे असं म्हणत होता तो. बरं नंदिनी कशी आहे असं म्हणतात होता ते. तर आता इथे जीवा काय सांगतच नाही. आणि पहिला मला सांग तू आम्हाला पाणीपुरी कधी देणार मध्ये असं म्हणतात होता ते. अरे हो टेन्शन कसलं घेतोयस मी मस्करी केली तुझी असं म्हणतात ते. नको देऊ पाणीपुरी पण आम्हाला आनंद मध्ये यायचं असं म्हणत होता तो. आणि तुला खरं सांगू तो की जगात मी खूप ठिकाणी फिरलो पण आनंद मध्ये मला जी शांती मिळाली ना ही कुठेही मिळाली नाही. अरे बघ ना आनंद निवास समोर छान समुद्र आहे भरलेली बाग आहे आणि मुख्य म्हणजे नंदिनीने इतकी वर्ष दिलेत त्या जागेला असं म्हणत होता इथे तो. आणि तिच्यातला जो शांतपणा आणि गोडवा आहे ना तो ज्या हवेत मध्ये पसरलाय आनंद निवासच्या. आणि नंदिनीने कितीही शेल्टर्स उघडली तरी त्या जागेला तोड नाही. ती जागाच वेगळी आहे असं म्हणत होता तो. जेव्हा आपल्याच टेन्शनमध्ये असतो बघा प्रेक्षक असो नंदिनीला सांग आम्ही आठवण काढत होतो असं म्हणत होता तो. आणि तिला विचार की आम्ही जे फंडिंग केलं होतं त्यावेळेला जो प्रोजेक्ट डिस्कस झाला होता तो सुरू झाला ना. तर आता इथे जीवा काय म्हणतच नाही बघा प्रेक्षक अरे असं म्हणतात होता ते. काय झालं असं म्हणत होता तो. तर आता जीवा म्हणतो काय सगळं ठीक आहे ना ऑलवेल असं म्हणतो तो. काय ठीक नाही असं म्हणतो तिथे जीवा. खरं तर असं म्हणत होता जीवा माझ्याकडून खूप मोठा ब्लंडर झालाय असं म्हणत होता इथे जीवा. मी ऍक्च्युली तर आता जीवा सगळं सांगतो बघा प्रेक्षक काय काय घडलं ते त्या माणसाला. मी आजपासून या आनंद निवासचा मालक आहे असं म्हटलेलं असतो ना तो माणूस इन्व्हेस्टर. ते सगळं सांगतो होता जीवा. जीवाने स्वतः त्या ठिकाणी साईन करून अप्रुव्हल दिलंय की त्याला त्याची बिल्डिंग ह्याच ठिकाणी पाहिजे. तर आता कसं बुलडोजर घेऊन आलेले असतात आनंद निवासवर फिरवण्यासाठी. कसा भास्कर म्हटलेला असतो 15 दिवस आहे तुझ्याकडे म्हणून. हे सगळं सगळं सांगतो बघा प्रेक्षक आता जीवा त्या माणसाला आता 15 दिवसांनी सहज ही वास्तू पाडली जाईल असं म्हटलेलं असतो ना तो इन्व्हेस्टर. सगळं सांगतो आता जीवा त्या माणसाला. आणि आता जीवाला धक्का बसवणे खाली बसतो. अरे बापरे असं म्हणतो होता तो दुसरा माणूस बघा प्रेक्षक म्हणजे आनंद निवास हातचं जाणार आहे असं म्हणतो होता इथे तो माणूस. नाही नाही सर असं म्हणतो जीवा. असं असं म्हणू नका असं म्हणतो जीवा. असं काही नाही होणार असं म्हणतो जीवा. सॉरी मला असं म्हणायचं नव्हतंच. सॉरी म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर मी अचानक रिॲक्ट झालो असं म्हणतो होता तो माणूस. पण असं म्हणतो तो मला खात्री आहे जीवा तू नंदिनीला तिचा आनंद निवास पुन्हा मिळवून देशील असं म्हणतात होता ते बघा प्रेक्षक तुम्हाला वाटतं का मला ह्यात काय करायला येईल का असं म्हणत होता तो. तर जीवा म्हणतो मला असं लगेच सांगता येणार नाही सर पण काही लागलं तर मी तर आता तो म्हणतो
अगदी हक्काने हाक मारायचा. आनंद निवाससाठी जे काही मदत लागेल ना त्यासाठी मी तयार आहे. आणि हे बघ, हे माझं कार्ड असं म्हणून ते कार्ड देऊन जातात. जीवा कधी मदतीची गरज लागेल हक्काने कॉल करायचं मला, असं म्हणतो होता तो माणूस. आणि डोंट वरी असं म्हणतो तो जीवाला, देव सगळं बघतोय, सगळं काही ठीक होईल, काळजी करू नकोस असं म्हणतो तो. असं म्हणतो, असं म्हणून तो निघून जातो बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे जीवा खुश होतो जरा, त्याला काहीतरी जरा सांत्वना झाल्यासारखे वाटते. तर आता इथे काव्या येते पारच्या खोलीमध्ये. ये काव्या असं म्हणतो विक्रम, बस बस असं म्हणतो. तर आता इथे काव्या बसते बघा प्रेक्षक पार्थकडे. तर आता समोर बसलेली स्थिती नंदिनी असं म्हणतो इथे पार्थ. नंदिनी, काव्याच्या हाताला जे भाजलंय त्याच्यासाठी माझ्या बॉक्समध्ये मेडिसिन आहे ते लावा असं म्हणतो पार्थ. तर आता इथे माणिनी म्हणते, पार्थ आता तू स्वतःची काळजी घ्यायचीस असं म्हणते. आता इथे माणिनी, काव्याची काळजी आम्ही घेऊ ना असं म्हणते ती. तर आता इथे माणिनी म्हणते, हात बरा आहे का असं म्हणते आता ती काव्याला. तर आता ती बघते तर खूप लागलेलं असतं ना काव्याच्या हाताला. अगं माणिनी असं म्हणतो विक्रम, नुसतं बरा होऊन काय विचारतेस, तिच्या आवडीचा काहीतरी गोडाधोडाचा पदार्थ करत असं म्हणतो विक्रम. पार्थ घरी आलाय आनंदामध्ये असं म्हणतो विक्रम. आणि ही पोरकी बघ का उपक्रम केला हिने आमच्या पार्थसाठी असं म्हणतो विक्रम. आणि ही तारीफ करतो होता तो काव्याची. काव्या असं म्हणतो तो, खरंच काव्या तू कमाल केलीस असं म्हणतो तो. तू जे काय केलंयस ना त्यासाठी तुझ्याबद्दल प्रचंड प्रचंड मला अभिमान वाटतोय असं म्हणतो होता इथे विक्रम बघा प्रेक्षक पण मला सांग, तू हे सगळं केलंच कशासाठी, म्हणजे तुझा तर विश्वास नाही आहे ना या सगळ्यावरती असं म्हणत होता इथे विक्रम बघा प्रेक्षक आणि विचारतो तो आता काव्याला. तर आता काव्या म्हणते, मानिनी काकूंचा आहे ना असं म्हणते आता इथे काव्या. आणि ठीक आहे काका, झाले की देशमुख बरे असं म्हणते आता इथे काव्या. त्यांच्यासाठी एवढं तर केलंच पाहिजे ना मी असं म्हणते आता इथे काव्या. त्यांच्या जीवासाठी ही किंमत काहीच नाही असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे जीवा बसलेला असतो कॅफेमध्ये. साहेब, मला तुमच्या शब्दाने किती धीर आला असं म्हणत होता इथे जीवा. तुमच्यासारखी जेन्युइन माणसं या जगात अजूनही आहेत आणि वावरतायत, ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो असं म्हणत होता इथे जीवा. आता फक्त ही व्यवहार करणारी लोक सुद्धा जेन्युइन असती तर असं म्हणत होता जीवा. तर भास्कर ऐकतो आणि म्हणतो, व्यवहार कसा करावा ही अक्कल खूप कमी लोकांना असते असं म्हणत होता इथे भास्कर. तिथेच कॅफेमध्ये असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे जीवा बघतो भास्करला. तर आता जीवा जातो त्याच्याकडे, काका काका म्हणत जातो होता तो भास्करकडे. तर आता इथे काका, ऍक्च्युली काय झालं, मी तुमच्या ऑफिसमध्ये गेलो होतो पण तुमचा पिऊन म्हणाला की तुम्ही इथे मीटिंगसाठी आलाय कॅफेमध्ये, म्हणून म्हणून मी इथे येऊन तुमची वाट बघत बसलो असं म्हणत होता जीवा. IC म्हणत होता इथे भास्कर. तर आता म्हणून तू इथे लाचार कुत्र्यासारखं शेपूट हलवत हलवत इथपर्यंत आला असं IC असं म्हणत होता इथे भास्कर. आणि हसायला लागतो जोरजात हा हा करून. काकाचं का बोलताय तुम्ही असं म्हणत होता जीवा. असं म्हणत होता इथे भास्कर. काका काय काका असं म्हणतो भास्कर. मी तुझा काका नाही असं म्हणत होता इथे भास्कर. सर म्हणायचं मला सर असं म्हणत होता इथे भास्कर. सॉरी असं म्हणत होता जीवा. सॉरी सर असं म्हणतो जीवा. हे बघा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं सर असं म्हणत होता इथे जीवा. असं म्हणत होता इथे भास्कर. तुला दिसत नाही आहे का असं म्हणतो भास्कर. मी क्लायंट सोबत बोलतोय ना असं म्हणतो भास्कर. सर प्लीज प्लीज असं म्हणतो जीवा. प्लीज थोडा वेळ सर असं म्हणतो जीवा. चल ठीक आहे असं म्हणत होता इथे भास्कर. बोल असं म्हणत होता तो. 5 मिनिट असं म्हणत होता तो. 5 मिनिट आहेत तुझ्याकडे असं म्हणत होतं इथे भास्कर. लवकर बोल असं म्हणत होतो. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की प्लीज प्लीज नंदिनीचा आनंद निवास तिला परत द्या सर, मी तुमच्या समोर हात जोडतो सर असं म्हणत होता इथे जीवा भास्कर समोर. हे बघा, तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते माझ्यासोबत करा प्लीज सर असं म्हणत होता इथे जीवा. तर हसायला लागतो जोरात आता इथे भास्कर हा करून. काय करणार आहे तुझ्यासोबत असं म्हणत होता इथे भास्कर. काय आहे का तुझ्याकडे असं म्हणत होता इथे भास्कर. बापाच्या जीवावर जगणारा चिखलातला किडा आहेस तू असं म्हणत होता इथे भास्कर जीवाला. तू काय देणार आहेस रे मला असं म्हणत होता तो. तर आता इथे तो बघत असतो आपल्या क्लायंटकडे. तर आता इथे जीवा म्हणतो, तुम्ही मला का फसवलं, तुमच्यावर इतका विश्वास ठेवला मी असं म्हणतो जीवा. तुम्ही म्हणाल ते केलं, तुम्ही सांगेल तिथे साईन केली असं म्हणत होता इथे जीवा. तरी का आमच्याकडून आनंद निवास आमचा हिसकावून घेतला, आणि जर तुमचा राग माझ्यावर होता तर त्याची शिक्षा नंदिनीला का दिली असं म्हणत होता इथे जीवा. तर हसायला लागतो परत भास्कर. तर आता तो जोरात हसायला लागतो हा 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 करत. तर आता तो बघत असतो जीवाकडे. तर आता इथे दुपारच असते बघा प्रेक्षक तर आता इथे परत असं दाखवलंय, पण तुला एक गोष्ट लक्षात आली आहे का असं म्हणत होता इथे विक्रम काव्याला. ही जी काय किंमत मोजलीस ना तू एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलेस असं म्हणत होता इथे विक्रम काव्याला. असं म्हणत होता विक्रम. खरंय, कारण देशमुखांच्या घराण्यातल्या पुरुषांना आगीपासून धोका आहे माहिती आहे ना तुला असं म्हणत होता इथे विक्रम. तर आता इथे परत तो म्हणतो, म्हणजे तसंच आपल्या सगळ्यांच्या पत्रिकेत लिहिलेलं सुद्धा आहे, आणि मी जीवा आणि आता पार्थ असं म्हणत होता विक्रम. आम्ही तिघांनी इका बिका तिच्या करून तिघांनीही झेललंय आगीला असं म्हणत होता तो. आणि मग मी तर तुला असं म्हणतो की अशा नशिबवान माणसांच्या पाठीमागे त्यांच्या बायका समर्थपणे उभे राहतात आणि आपल्या नवऱ्यांचे प्राण नशिबाशी लढून झगडून परत आणतात असं म्हणत होता इथे विक्रम. हा इतिहासही आहेच असं म्हणत होता तो. मानेनी पाठोपाठ नंदिनी आणि आता तूही हे सिद्ध केलंयस असं म्हणत होता इथे विक्रम, की वट्ट पौर्णिमा साजरी करायला कुठल्या एका भीतीची नाही पण आतून येणाऱ्या प्रेमाची गरज असते असं म्हणत होता इथे विक्रम. तर सगळे बघत असतात आता त्याच्याकडे.
अगं तू तुमच्या नवऱ्यावर इतकं इतकं आतोनात प्रेम करता ना तुम्ही, म्हणूनच हे असं तोंड भरून कौतुक करतोय तुमचं आणि म्हणूनच तुम्ही सगळं सहन करू शकताय ना, असं म्हणतो विक्रम. काव्य असं म्हणत आहे विक्रम. आज तू सिद्ध केलंस बाळा, असं म्हणतो विक्रम. आज तू सिद्ध केलंस ह्या देशमुखांच्या घराण्याची एकनिष्ठ सून आणि माझ्या पारची बायको म्हणून शिक्कामोर्तब केलंस तू, असं म्हणत आहे विक्रम. काय काय केलंय नंदिनीने बघा प्रेक्षक हो या देशमुखांना, पण हा विक्रम तर हिचेच गुणगान घालणार ह्या काव्याचे बघा प्रेक्षक हो. अरे जीवा, तू विक्रम देशमुखचा मुलगा असूनही इतका बिंडो कसा रे तू, असं म्हणत इथे भास्कर जीवाला. अजूनही तुला खरं कारण कळलेलं नाहीये ना, असं म्हणत इथे भास्कर. तुझ्यावर राग नव्हता असं म्हणतो. तुझ्यावरच्या रागावरची शिक्षा नंदिनीला नाही दिली, राग हा नंदिनीवर होता असं म्हणत इथे भास्कर, आणि त्याची शिक्षा तुला दिली काय, असं म्हणत इथे जीवा. म्हणजे तुझ्या त्या नंदिनीमुळे माझ्या शनायाचं लग्न पारशी होऊ शकलं नाही, असं म्हणत होता भास्कर. आणि तुला माहिती आहे का, माझी शनाया अजूनही मोहन झालेली नाही, असं म्हणत होता इथे भास्कर. स्वतः नंदिनीने पारशी लग्न केलं नाही आणि माझ्या मुलीचंही नवून दिलं नाही, असं म्हणत होता इथे तो. तर आता इथे परत देशमुखांचं घर दाखवलंय. बरं आता त्याला आराम करू द्या, आपण गर्दी जरा कमी करूया, असं म्हणत होता इथे विक्रम. चल असं म्हणते आता इथे वसवत्या रम्याला, चल आपल्यामुळे गर्दी होतीये असं म्हणते ती. चल जाऊया आपण, असं म्हणते आता इथे वसवत्या. अगं असं म्हणत होता विक्रम, राहू दे मी जाते असं म्हणते, कळलंय मला, असं म्हणून आता निघून जातात रम्या आणि बसवत्या बघा प्रेक्षक हो. काव्य असं म्हणते आता इथे नंदिनी, पार्थना जे काही पथ्य असतील ते सांभाळायला लागतील हा आता, असं म्हणते आता इथे नंदिनी. बरं सांगितलेत मला, मी नंतर एक्सप्लेन करेन तुला, असं म्हणते आता इथे काव्या. नाही तुला माहिती आहे ना, हा असं म्हणते ती. मग झालं तर, असं म्हणते नंदिनी. आता पार्थना का हवंय काय नको तुलाच बघायचंय ना, असं म्हणते नंदिनी. तर आता इथे काव्या म्हणते मला जावं लागेल ना कॉलेजला, अभ्यास करायचा आहे, असं म्हणते आता काव्या. काकू तुम्हाला एक्सप्लेन केलं तर चालेल का, असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक माणिनीला. सांगेन मी, असं म्हणते काव्या. थांब काव्या, असं म्हणते आता इथे माणिनी. अभ्यास नंतर कर, असं म्हणते आता इथे माणिनी. आता बस थोडा वेळ पार्थपाशी, असं म्हणते माणिनी. तुमचं काय रे, असं म्हणतो आता भास्कर जीवाला. तुम्ही सगळे आपापल्या आयुष्यामध्ये पुढे गेला, तसं म्हणतो भास्कर. मग माझ्या मुलीचं काय, असं म्हणतो आता इथे भास्कर. तर आता तो दाखवतो त्याला फोनमध्ये, माझी मुलगी आहे तिथेच आहे, असं म्हणतो आता इथे भास्कर. फोटो दाखवत जीवाला. पण सर ह्यात नंदिनीची काय चूक आहे, असं म्हणतो जीवा. आणि नवस घेतल्याने शनायाला पार्थता मिळणार आहे का, असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता भास्कर म्हणतो वाव, हा जीवा वाव, पहिल्यांदा बरोबर बोललायस तू, असं म्हणतो आता इथे भास्कर. आनंद निवास घेऊन शनायाला पार्थ मिळणार नाही, असं म्हणतो आता इथे भास्कर. पण आनंद निवास घेतल्यानंतर प्रत्येक देशमुखाला माझ्या मुलीची आठवण येत राहील, असं म्हणतो आता इथे भास्कर. आणि दॅट इज माय पॉवर, असं म्हणतो आता इथे भास्कर. आणि आता बसतो तो जाऊन त्याच्या क्लायंटशी बोलायला बघा प्रेक्षक. आणि आता इथे जीवा बाजूला थांबलेला असतो. तर आता जीवा म्हणतो ठीक आहे सर, चुकीच्या पद्धतीने काय होईना, तुम्ही मला तुमची पॉवर दाखवलीत, मला समजलंय ते, असं म्हणतो तो. ठीक आहे आम्ही उद्याच बोलूया, असं म्हणतो जीवा. मी शनायासाठी काय केलं म्हणजे तुम्ही नंदिनीला तिचा आनंदनिवास परत द्याल, असं म्हणतो इथे जीवा. तर आता इथे भास्कर म्हणतो नाव यू आर टॉकिंग, असं म्हणतो आता इथे भास्कर. असं म्हणतो भास्कर. सांगू, असं म्हणतो आता तो. तर आता इथे विक्रम म्हणतो ये ये काव्या इथे ये, येऊन बस, अगं ये इथे, असं म्हणतो विक्रम. आणि आता तो बसवतो बघा प्रेक्षक काव्याला पारच्या बाजूला. तर आता बसते जाऊन तिथे काव्या पारच्या बाजूला. तर आता पार्थ टकलावून बघत असतो काव्याकडे आणि काव्य सुद्धा बघत असते पार्थकडे. नंदिनी बघितलंस का, असं म्हणतो आता विक्रम. बायको शेजारी बसल्याबरोबर नवऱ्याची कळी कशी खुलली आहे बघ, असं म्हणतो विक्रम. पण बाबा, असं म्हणते नंदिनी, ह्या बाबतीत पार्थ अगदी तुमच्यावर गेले, तसं म्हणते नंदिनी. हो का, कसे काय, असं म्हणते आता विक्रम. आई जेव्हा तुमच्याशी बोलायला येतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर कसा गोड हसू असतं एकदम, असं म्हणते आता नंदिनी. अच्छा म्हणून हसायला तो आता विक्रम. तर आता इथे काव्या पण टेक केअर करत असते आता पारची. आणि आता इथे विक्रम म्हणतो माझ्या सुद्धा लक्षात आली आहे एक गोष्ट, म्हणजे माझं सगळे लक्ष असतं बरं का, असं म्हणतो आता विक्रम. आमचा जीवा पूर्वी आई 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 असं करायचा, आता नंदिनी 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 असं म्हणतो विक्रम, असं करतो, असं म्हणून हसायला लागतो आता विक्रम. तर आता सगळे हसायला लागतात बघा प्रेक्षक. तर आता नंदिनी म्हणते मी आलेच हा, असं म्हणून आता नंदिनी निघून जाते तिथून. बरं माणिनी, असं म्हणतो विक्रम. चला चला आपण पण निघूयात, नवऱ्याची काळजी घ्यायला बायको आहे जवळ, असं म्हणत होता इथे विक्रम. अगं चल, असं म्हणत होता विक्रम. आणि आता दोघे बाहेर जातात बघा प्रेक्षक, विक्रम आणि मानिनी. आणि आता इथे पारच्या बाजूला काव्या बसलेली असते. तर आता पार्थ बघत असतो काव्याकडे आणि काव्य सुद्धा पार्थकडे बघत असते. तर आता इथे रोमॅन्टिक क्षण दाखवलाय त्यांचा बघा प्रेक्षक आणि दोघे खूप खुश असतात बघा इथे प्रेक्षक हो. तर आता इथे परत दाखवलंय जीवाला. तर आता इथे वेटर जाता जाता चहा पाडून जातो. हे काय, असं म्हणत होता भास्कर. सॉरी सर, मी साफ करतो, असं म्हणत होता तो. एक मिनिट, असं म्हणत होता इथे भास्कर. तू नको पुसू, असं म्हणत होता तो त्या वेटरला. जीवा, असं म्हणत होता इथे भास्कर. तू म्हणाला होतास ना, असं म्हणत होता इथे भास्कर. सर मी काय करू, मग साफ कर हे, असं म्हणत होता इथे भास्कर. तर आता इथे जीवा बघतो त्या वेटरकडे. भास्कर आता जीवाला म्हणतो तू साफ करायचं स्वतः हो जा,
दे म्हटलं ना नॅपकिन असं म्हणत होता तो वेटर बघा प्रेक्षक हो जीवाला. दे म्हटलं ना असं म्हणून रडतो होता भास्कर. तर आता इथे जीवा ते घेतो बघा प्रेक्षक हो आपल्या हातामध्ये नॅपकिन आणि आता तो पुसायला लागतो तो टेबल. ए जीवा हे काय झालं असं म्हणत होता भास्कर. तूच म्हणाला होतास ना असं म्हणत होता इथे भास्कर. कुठलंही काम छोटं नसतं मोठं नसतं असं म्हणत होता इथे भास्कर. कर हे काम असं म्हणत होता इथे भास्कर जीवाला बघा प्रेक्षक हो. तर आता जीवाला खूप राग आलेला असतो. कर कर असं म्हणून हसायला लागतो आता भास्कर. तर आता इथे जीवा पुसायला लागतो बघा प्रेक्षक हो. ते नॅपकिन घेऊन चहा वगैरे आणि आता इथे भास्कर वर बसलेला असतो आणि आता इथे जीवा त्याच्या तोंडाकडे बघतो. तर जीवा मात्र साफ करायला लागतो आता पडलेला चहा वगैरे बघा प्रेक्षक हो त्या नॅपकिन घेऊन. तर आता परत जो उरलेला चहा असतो ना तो सुद्धा भास्कर फेकतो बघा खाली प्रेक्षक हो आता त्याच्या शूजवरती. तर आता इथे जीवा बघतो वरती. तर आता इथे त्याला कळतं किती नालायक असतो ते भास्कर म्हणून. तर आता इथे परत तो आपले शूज ठेवतो जीवाच्या चहावरती पडलेला जो असतो ना त्याच्यावरती. तर आता इथे साफ कर परत असं म्हणतो आता भास्कर त्याला. तर आता तो परत साफ करायला लागतो बघा प्रेक्षक हो. बूट वगैरे ते जे भास्करचे असतात ना त्याच्यावर चहा पडलेला असतो ते पुसायला लागतो आता इथे जीवा. देशपांडे साहेब विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायाशी आहे असं म्हणतो आता इथे भास्कर. तर आता तो शूज पुसतो आता भास्करचे. तर आता इथे जीवा उभारतो सगळं आपलं काम करून. आता द्याल ना आनंद निवास परत असं म्हणत होता जीवा. काय जीवा असं म्हणत होता इथे भास्कर. अरे जरा कॉफी पुसली तू म्हणून मी तुला काय आनंद निवास वापस करणार आहे का. माझं जरा वेगळं आहे बघ. तुला झेपतं का ते असं म्हणत होतं इथे भास्कर. काय काय पाहिजे तुम्हाला नंदिनीसाठी काय करेन मी असं म्हणतो जीवा. हो असं म्हणत होतं इथे भास्कर. ठीक आहे असं म्हणत होतं. जा तुझ्या भावाला जाऊन सांग तुझ्या आत्ताच्या बायकोला सोड आणि माझ्या शनायाची लग्न कर असं म्हणत होता इथे भास्कर. तर आता इथे जीवाला कळतच नाही काय चाललंय म्हणून. मी आनंद निवास तुला देऊन टाकतो जर त्यांनी लग्न केलं माझ्या शनायाशी म्हणून असं म्हणत होता भास्कर. करशील काय तू तुझ्या भावाला तयार असं म्हणत होता इथे भास्कर. तर आता जीवा म्हणतो अहो अहो हे कसं शक्य आहे असं म्हणत होता इथे जीवा. अहो पार्थ दादाचं ऑलरेडी लग्न झालंय तो असा कसा पूर्ण लग्नाला तयार होईल. पुन्हा लग्न का करेल तो शनायाशी. हे शक्य नाही असं म्हणत होता जीवा. मग मीही आनंद निवास परत करणार नाही असं म्हणत होता भास्कर. विसरती जागा असं म्हणत होता भास्कर. तर आजचा भाग इथे समोर बघूया तर रिकामध्ये काय आहे ते. एक काम करू तुझ्या बायकोला आपल्या इन्व्हेस्टरकडे पाठवू असं म्हणत होता भास्कर. तर आता जीवाला खूप राग येतो आणि आता तो मारायला लागतो भास्करला. भास्कर मग डोळे मोठे करतो आणि मारायला लागतो तो भास्करला. बडबडवतो आता तो भास्करला. काव्या तू इथे आहेस असं म्हणते मानेनी. ये जरा माझ्या बरोबर माझं तुझ्याकडे काम आहे असं म्हणते आता इथे मानेनी काव्याला. तर आता रिकॅप सुद्धा इथे प्रेक्षक आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.